नमस्कार मित्रांनो. चेहरा सुंदर आणि स्किन ग्लो होण्यासाठी काही घरगुती उपाय. बेसन, तांदळाचं पीठ, दही आणि हळद मिक्स करून हा लेप बनवून लावल्यामुळे स्किनचे ऑइल समाप्त होते आणि चेहऱ्यावर चमक येते. हा उपाय चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. मध, पुदिना आणि लिंबू यांचा रस देखील ऑइली स्किन पासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर आहे. हळद, मुलतानी माती आणि चंदन यांचा लेप चेहऱ्यावरील मॉइश्चराइज ओढून घेतो आणि स्किन ऑइल फ्री होते. या घरगुती उपायामुळे स्किन टाईट होते. यामुळे तुम्ही नेहमी फ्रेश दिसाल. तसेच हा लेप लावल्यावर 30 मिनिटांनी चेहरा धुवावा. चेहऱ्यावर कच्चा बटाटा किंवा काकडी चोळल्यामुळे देखील फायदा होतो. चेहरा गोरा आणि सुंदर बनवण्यासाठी काही टिप्स. एलोवेरा ज्यूस, ॲपल सायडर व्हिनेगार आणि हळद या 3 वस्तू मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा सावळेपणा दूर होतो. गोरा रंग मिळवण्यासाठी हळद आणि लिंबू रस वापरणे उत्तम आहे. हा उपाय तेलकट त्वचेच्या लोकांसाठी उत्तम आहे. दुधाची मलई, बेसन आणि हळद मिक्स करून एक लेप बनवा. हा लेप चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. ऑइली स्किनवाल्यांनी हा उपाय करू नये. ड्राय स्किनवाले हा उपाय करू शकतात. मध, गुलाबाच्या पाकळ्या आणि दूध यांचा लेप रंग उजळण्यासाठी आणि चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी वापरा. बाहेरून आल्यावर त्वरित चेहरा स्वच्छ धुवावा, कारण त्वचेच्या रोमछिद्रात मळ जमा होऊ शकतो. पपई चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी फायदेशीर आहे. कच्ची पपई डेड स्किन सेल्स दूर करण्यासाठी उपयोगी आहे. 38 प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि फळांचा अर्क पासून बनवलेले 100% शुद्ध आयुर्वेदिक B+ अर्क सकाळ संध्याकाळ सुरू केल्याने स्किन रिलेटेड सर्व समस्या मुळासकट दूर होतात. सोबतच बाकीचे काही आजार सुरू असेल तर त्यावर पण चांगला रिझल्ट B+ अर्कच्या नियमित घेतल्याने मिळतो. इतर उपाय. तुळशीची पाने बारीक वाटून याचा लेप चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा टवटवीत होतो. अननस आणि पिकलेले टोमॅटो चेहऱ्यावर फेस पॅक बनवून लावल्याने चेहरा हळूहळू गोरा होतो. वाफ घेतल्याने छिद्रात साठलेले तेल, माती आणि डेड स्किन सेल्स सहज निघून जातात. हा स्किन केअरचा सर्वात उत्तम आणि सोपा उपाय आहे. दही, आवळा पावडर, हळद आणि बेसन मिक्स करून एलोवेरा ज्यूस आणि थोडा लिंबू रस मिक्स करून फेशियल पॅक तयार करा. यास चेहऱ्यावर लावा. या उपायाने चेहऱ्यावरील काळे डाग दूर होतील आणि स्किन मॉइश्चराइज होईल. शरीराची बाहेरील सुंदरता वाढवण्यासाठी आवश्यक आहे की तुम्ही शरीराच्या आतून देखील निरोगी असले पाहिजे. वर सांगितलेले ब्युटीचे घरगुती उपाय करण्यासोबतच आवश्यक आहे तुम्ही हे उपाय देखील केले पाहिजेत. पौष्टिक भोजन खावे, ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतील.
आणि त्वचा निरोगी राहील. यासाठी तळलेले, मसालेदार फास्ट फूड खाण्याच्या ऐवजी व्हिटॅमिन आणि मिनरल्स असलेले पदार्थ आहारात घ्यावे. पोटाच्या आजारापासून स्वतःला वाचवावे. सकाळी पोट साफ करण्यासाठी गरम पाण्यात थोडासा लिंबू रस, मध आणि अद्रक रस मिक्स करून प्यावे. रोज 3 ते 4 लिटर पाणी प्यावे, ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतील. वेळेवर भोजन करावे. रोज व्यायाम करावा, तणावमुक्त राहावे आणि चांगली झोप घ्यावी. खाण्यापिण्याच्या वाईट सवयीपासून वाचावे. जर तुम्ही पिंपल्सने हैराण असाल तर कांदा आणि लसूण यांची पेस्ट बनवून यामध्ये कडुलिंबाची पाने मिक्स करून पेस्ट बनवा. आता हे मिश्रण थोडी हळद मिक्स करून फेसवर लावा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही वाफ घेऊ शकता, ज्यामुळे पिंपल्स दूर होतील. थंडीत ओठांची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स. हिवाळ्यात तापमान खालवते आणि त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो. थंडीच्या दिवसात आरोग्याकडे खास करून त्वचेकडे लक्ष देण्याची फार गरज असते. थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी पडते, ओठ फाटतात. त्यामुळे काही घरगुती उपचार ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे ओठ आणि त्वचा चांगली ठेवू शकाल. 1. फाटलेल्या ओठांना सॉफ्ट आणि मऊ ठेवण्यासाठी मध एक चांगला उपाय आहे. फाटलेल्या ओठांवर दररोज 2 ते 3 वेळा मध लावावा. थोडंसं मध रात्री झोपण्यापूर्वी लावावा. दिवसातून 2 ते 3 वेळा ओठांवर ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरे तेल लावल्यास फुटलेल्या ओठांना काहीसा आराम मिळतो. 1 चमचा दूध आणि 1 चमचा मध एकत्रित करून हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवावे. त्यानंतर हे मिश्रण थंड झाल्यावर ओठांवर हलक्या हाताने लावा. ओठ फाटल्यानंतर ओठांवरील निघालेली त्वचा काढू नये. असे केल्यास ओठ आणखीन फाटण्याची शक्यता असते, तसेच दुखापतही होऊ शकते. ओठांना लिप लोशन किंवा लिप बाम लावून घराबाहेर पडावे. थंडीत अतिशय थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे त्वचा जास्त ड्राय पडू शकते. अनेकांच्या शरीराला क्रीम लावल्याने रिॲक्शनही येऊ शकते. त्यामुळे अशा क्रीम लावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.